श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आषाढ महिना हा धार्मिक दृष्टीने खूप महत्वाचा आणि तितका शुभ मानला जातो. या आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करत असतो. या आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशी तिथी येते आणि याच एकादशी पासून पवित्र अशा चातुर्मासाची सुरुवात देखील होते. देवशयनी एकादशी म्हणून देखील या एकादशीला ओळखलं जातं आणि आषाढी एकादशी ही वर्षातील सर्व एकादशी पैकी सर्वात मोठी आणि तितकीच महत्वाची प्रभावशाली तिथी मानली जाते. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला प्रत्येक तिथीला खूप विशेष अनन्यसाधारण महत्व हे प्राप्त झालेलं आहे. आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवीची उपासना सेवा ही आवर्जून करावी. आषाढ महिन्यात आपल्याला कुलदेवीची सेवा किंवा उपासना केल्याने आपल्या घराचं कुटुंबाचं रक्षण होत असतं. आरोग्य घरामध्ये चांगलं राहतं. त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद एकोपा हा टिकून राहतो आणि या महिन्यातच बऱ्याच घरामध्ये कुळाचार पाळले जातात. या आषाढ महिन्यात येणाऱ्या तिथीचं आध्यात्मिक महत्व हे खूप आहे आणि बरेच जण या आषाढ महिन्यामध्ये आई भगवती कुलदेवीच्या दर्शनाला सुद्धा जात असतात आणि वर्षातून एकदाच बघा आपल्याला कुलदेवीच्या ठिकाणी एकदा का होईना जाऊन यायचं आहे. तिचा मान सन्मान करायचा आहे, दर्शन करायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं दर्शन जे आहे तर ते आवर्जून घ्यायचं आहे. याच महिन्यात बघा गुप्त नवरात्री ही देखील साजरी केली जात असते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वंशवृद्धी व्हावी, आपल्या कुळाचं रक्षण व्हावं यासाठी कुलदेवीची सेवा उपासना आराधना ही करणं अतिशय अत्यंत महत्वाची आणि गरजेची असतं. बघा आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या कुळाचा उद्धार करते आणि म्हणूनच आषाढ महिना संपण्यापूर्वीच कोणत्याही मंगळवारी आई भगवती कुलस्वामिनीला एक वस्तू अर्पण करा. ही एक वस्तू अर्पण केल्याने आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न येणार नाही आणि आपलं आयुष्य हे बदलून जाईल. सर्व दुःखातून अडचणीतून समस्यातून आपल्याला काही ना काहीतरी मार्ग हा नक्कीच सापडेल. आयुष्यात आपल्या सोन्यासारखे दिवस जे आहे तर ते येतील, परंतु आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव ऐश्वर्याची प्राप्ती होईल. तर मग अशी कोणती वस्तू आपल्याला आई भगवती कुलस्वामिनीला अर्पण करायची आहे, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला कोणत्या सेवा आणि मंत्र जप करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि हाईप देखील करत जावा. तर बघा मैत्रिणींनो, आपण दररोज प्रत्येक दिवशी आपण देवपूजा सेवा नित्यसेवा करत असतो, परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला काही खास तिथीला किंवा खास करून आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे अशी विशेष सेवा करणं आपल्याला जमत नाही किंवा ती आपल्याकडनं होत नाही. किमान वर्षातून एकदा तरी कुलदेवीचं दर्शन हे आपण करायलाच हवं, ते जायलाच हवं. आपल्याला वेळेअभावी आता हे शक्य होत नाही, कारण की आजकाल जीवनच इतकं धगधगीचं आणि धावपळीचं झालेलं आहे. त्यामुळे अशा वेळी आपण आपल्या कुलदेवीची आपल्या घरामध्ये अशा प्रकारे जर सेवा केली तर आपली कुलदेवी ही आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती नक्कीच प्रसन्न राहते आणि तिचं कृपाछत्र आपल्या कुटुंबावरती राहत असतं. म्हणूनच आपल्याला कुलदेवीची ही सेवा जी आहे तर ती करायची आहे. या आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी करायची आहे. या आषाढ महिन्यामध्ये एकूण 4 मंगळवार आलेले आहेत. सलग 4 मंगळवार सुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे
तर ती करू शकता. तर ही सेवा करणं बघा, आपल्या घरामध्ये कोणतीही म्हणजे जी करती स्त्री आहे ना, तर त्या स्त्रीनं मंगळवारचं व्रत हे आवर्जून करावं. या आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्री सुद्धा सुरू असते आणि ती नवरात्री आपल्या कुलदेवीला समर्पित असते आणि मंगळवार हा सुद्धा आपल्या कुलदेवीला समर्पित असतो. आणि म्हणूनच घरातील स्त्री एखाद्या का होईना स्त्रीनं मंगळवारचं हे व्रत जे आहे तर ते आवर्जून करावं. दिवसभर व्रत करावं, संध्याकाळी उपवास सोडावा आणि उपवास सोडताना आवर्जून खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्या आई भगवती कुलस्वामिनी देवीला नक्की अर्पण करावा. आता तुम्ही खिरीचा नैवेद्य जसं की मखाण्याची खिरीचा नैवेद्य बनवू शकता, साबुदाण्याच्या खिरीचा नैवेद्य बनवू शकता, तांदूळाच्या खिरीचा नैवेद्य तुम्ही बनवू शकता. परंतु खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्या कुलदेवीला अर्पण करावा. हा उपाय जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी करणार असाल तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आपला जो उंबरठा असतो तर तो स्वच्छ करून घ्यायचा. त्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. जर शक्य झालं आणि नसेल शक्य तर फक्त उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा. उंबरठ्याला हळदी कुंकू लावून आपण उंबरठ्याचं पूजन करायचं. त्यानंतर एका तामणामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा टाक जो आहे तर तो ठेवायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, फोटो असेल तर मग फोटो तुम्हाला पुसून घ्यायचा आहे. तो थोडासा पाण्याचा शिलकावा देऊन, टाक नसेल तर मग त्यावेळी तुम्ही एखादी नवीन सुपारी घेऊन आपली कुलदेवीचं स्वरूप म्हणून तुम्ही पूजा केली तरी देखील चालणार आहे. ती एका तामणामध्ये आपल्याला ठेवायची आहे. त्या तामणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला कुलदेवीला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करायची आणि त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा हळदी आणि कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं. त्यानंतर त्या स्वस्तिक वरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आणि यानंतर कुलदेवीचा आपल्याला टाक किंवा मूर्ती जी आहे तर त्या तामणामध्ये ठेवायची आहे. आता तामणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कुलदेवीचं कुंकुमार्चन म्हणजे कुळाचार जो आहे तर तो करायचा आहे. म्हणजे कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं कोरडं कुंकू घ्यायचं आहे. बघा, देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला हे कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. म्हणजे कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. हे करत असताना आपल्याला तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आपलं जे कुंकुमार्चन आहे तर ते बघा 16 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा आपल्याला इच्छेप्रमाणे करायचं आहे. आता यानंतर आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य जो आहे तर तो देखील आपल्याला आई भगवतीला अर्पण करायचा आहे. आता तुम्हाला मंत्र जप कोणता करायचा आहे तर तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, 999 मंत्राचा. तर यानंतर तुम्हाला खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तर दिवसभरामध्ये मंगळवारच्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही सेवा करू शकता. फक्त 12 ते 12:30 ची वेळ तुम्हाला टाळायची आहे आणि ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. परंतु शक्य असेल तर सकाळी करा 11 वाजेपर्यंत. 11 मधली वेळ सोडून तुम्ही नसेल तुम्हाला या सकाळी करणं शक्य सेवा करणं तर मग तुम्ही 4च्या नंतर संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 8-9 वाजेपर्यंत ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करायची. सेवा करण्या अगोदर देवघरामध्ये आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतर ही जी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे. आता आपल्याला उपायासाठी 11 लवंगा लागणार आहे. ज्या आपल्याला फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे. लवंग मात्र कुठेही फुटलेली तुटलेली नसावी. लवंग जी आहे तर ती फुलासहित घ्यायची आहे. ती प्रत्येक लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आणि ती लवंग जी आहे तर ती आपल्या आई कुलस्वामिनी भगवतीच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायची आहे. आता बघा, जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव माहीत असेल किंवा कुलदेवीचा जो मंत्र आहे तुम्हाला येत असेल तर त्या कुलदेवीच्या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग 999 मंत्राचा जप तुम्ही करू शकता. या 11 लवंगा अर्पण करायच्या आहे. आता बघा, प्रत्येक लवंग अर्पण करताना
मंत्र किंवा कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा मग ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः. ज्यांना ज्यांची कुलदेवी माहित नाही त्यांनी नुसतं ओम कुलदेवताय नमः तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. लवंग जे आहे तर ती कुलदेवीच्या चरणावरती अर्पण करायची आहे. तर अशा पद्धतीने ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे. आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची अशी सेवा जी आहे तर ती प्रत्येक मंगळवारी करायची आहे. आषाढ महिन्यामध्ये एकूण 4 मंगळवार आलेले आहेत. तर या 4ही मंगळवारी तुम्ही ही कुलदेवीची सेवा जी आहे तर ती नक्कीच करू शकता. किंवा मग ज्यांना 4 मंगळवार करणं शक्य नाही तर मग या 4 मंगळवारपैकी एखाद्या का होईना मंगळवारी ही जी सेवा आहे तर ती आवर्जून करायची आहे. ज्या घरामध्ये कोणतंच काम मार्गी लागत नसेल, घरामध्ये सतत अडचणी अडथळे कामामध्ये सारख्या अडचणी येत असतील तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची अशा पद्धतीने सेवा जी आहे तर ती नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद जो आहे तर तो तुमच्यावरती राहील. तुमचं प्रत्येक काम ते यशस्वी होईल आणि प्रत्येक इच्छा मनातील नक्कीच पूर्ण होतील. ही कुलदेवी तुमची नक्कीच पूर्ण करेल. त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी नक्की करून बघा. फक्त आता ज्यांना सूतक आहे त्यांना हा उपाय करता येणार नाही. ज्यांना पिरियड्स आहे तर तुम्हाला 5 दिवस सोडून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा घरामध्ये जर दुसरी एखादी व्यक्ती करण्यासारखी असेल, जसं की तुमची जाऊ असेल, सासूबाई असेल, मुलगी असेल, तर पावित्र्य सांभाळून तुम्ही हा उपाय सेवा जी आहे तर ती करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर सेवा आहे तर ती करायची आहे. मंगळवारी तुम्हाला करायची आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.